श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, बातमी काय आहे. यावर्षी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत 50% मुले नापास होणार. नेमकी काय बातमी आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज एक आमच्या आयुष्यातील एक काळा दिवस देखील आहे. एक वाईट गोष्ट देखील या दिवशीच घडलेली होती. आमचे वडील श्री बळीराम राजाराम गायकवाड यांचे निधन आज 4 जानेवारी दिवशीच झाले होते. त्यामुळेच त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोय. आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली व्यक्त करा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांना आम्ही नाना म्हणायचो. त्यामुळे सर्व आपण नाना फाउंडेशन नावाने चॅनल सुरू केलं असेल. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर असेल, त्यानंतर यूट्यूब असेल, ॲप असेल, त्यांच्याच नावाने सुरू केलेलं आहे. तर त्यांना एक छोटीशी आमच्यातर्फे, कुटुंबातर्फे एक श्रद्धांजली अर्पित आहे. तुम्ही देखील त्यांना कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पित करा. धन्यवाद. तर बघा, नेमकी काय अपडेट आहे. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत 50% मुलं नापास कशामुळे होतील, असं एक प्रश्नचिन्ह आहे. कशामुळे आणि काय कारण आहेत आणि आपल्याला पास होण्यासाठी काय करावं लागेल, नेमके बोर्डाचे काय नियम लागू होणार आहेत आणि कशामुळे या परीक्षा स्ट्रिक होणार आहेत, परीक्षा केंद्रावर काय काय गोष्टी असणार आहेत, आपल्याला काय करावं लागणार आहे, याविषयी माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत 50% मुले नापास होणार. तुम्हाला एक प्रश्न दिसतोय, नेमकं याचं उत्तर काय, याचीच संकल्पना आपण बघणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात, कारण याच परीक्षांच्या आधारे आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रिया मिळत असते. तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, डिप्लोमा 12वी नंतर, त्यानंतर 10वी नंतर पण डिप्लोमा, ITI, कॉमर्स, आर्ट, सायन्स, जे काय असेल तुमची फील्ड, पण टक्केवारी मॅटर असते. पास होणं महत्त्वाचं असतं. आता याच परीक्षा यावर्षी का रद्द होणार आहेत किंवा का कडक होणार आहेत, का वेळापत्रक बदलणार आहे, मुलं नापास कशामुळे होतील, याचे काही कारण आहेत ते आपण बघूयात. आणि तुम्हाला काय याच्यातून पास कसा होता येईल याची देखील माहिती घेऊयात. आहे तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा माझा प्रत्येक विद्यार्थी परीक्षेत पास व्हावा, चांगल्या मार्काने पास व्हावा. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आणि वेळोवेळी तुम्हाला या ठिकाणी अपडेट मिळणार आहेत. तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2026 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणाऱ्या परीक्षांबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेला आधी शाळा आणि कॉलेजला आता कसून करावी लागणार आहे. तुम्हाला एकदम कसून तयारी करावी लागणार आहे. याचा अर्थ जास्त तयारी करावी लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना आता जोमाने अभ्यास करावा लागणार हे नक्की आहे. बघा, तुम्हाला अभ्यास यावर्षी भरपूर करावा लागणार आहे, कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बोर्डाने यावर्षी भरपूर स्ट्रिक्ट नियम केलेले आहेत. आणि बोर्डाचे जे अधिकारी होते शरद गोसावी, त्यांचे देखील रिटायरमेंट का बदली झाली दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. त्यांच्या जागी आता एखाद्या मोठ्या IAS अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे परीक्षा एकदम कडक होणार आहेत हे नक्की आहे. तर व्हिडिओ लाईक करत चला, फटाफट लाईक करा. अलीकडेच 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थी जोमाने परीक्षेची तयारी करत आहेत. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षापासून बोर्डाने सर्व केंद्राची कसून तपासणी करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. आता बोर्ड ठरवणार की कुठलं सेंटर होणार, कुठलं नाही होणार. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. आणखीन कुठल्या आशावर असताल, कॉपी होईल, हे होईल, कमी दिवस राहिलेत बाळांनो, अभ्यास करा. नेमकं काय, कशामुळे, कोण कोण असतं या बैठकीत, काय निर्णय झालेले आहेत बघा. शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. हे 3 व्यक्ती महत्त्वाचे आहेत. केंद्र प्रमुख, शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, परीक्षांमधील पारदर्शकता मध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. दरवर्षी पहिल्याच दिवशी कॉपी प्रकरणाच्या बातम्या आपण टीव्हीवर दरवर्षी बघतो. शाळेच्या संरक्षण भिंतीवरून किंवा थेट वर्गात येऊन सुद्धा काही ठिकाणी कॉप्या पुरवल्या जातात. आता या सर्व शाळांना आळा बसणार आहे. जे काही शाळा कॉलेज असतील यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, कारण याच्यावर आता एक मोठा मार्ग काढलेला आहे.
ज्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये बोर्डाचे केंद्र आहे तिथे प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवणं अनिवार्य केलेलं आहे. हे कंपल्सरी केलेलं आहे. कॅमेरा असणार आहे, वॉच ठेवणार आहेत आणि जिथे काही गैरप्रकार होईल तिथे लगेच तिथंच पेपर थांबवण्यात येईल. कडक कारवाई आणि बोर्डाचं सेंटर रद्द. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. आणि तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा, फटाफट कमेंट करा. एकदम कडक नियम लागू केले आहेत, इथं तुम्हाला दिसत असेल. त्यानुसार प्रत्येक वर्गखोलीत CCTV, तांत्रिक तयारी करणं पूर्णसाठी 15 दिवसाची मुदत. त्यांना CCTV परीक्षा काळात चालू राहिली पाहिजे. बंद झाली तर तुम्हाला ते सस्पेंड होणार. ते केंद्र 30 दिवसापर्यंत रेकॉर्डिंग ठेवायचं आहे परीक्षा झाल्यापासून, कारण प्रत्येक पेपर चेक होईपर्यंत त्या रेकॉर्डिंगची छाननी होणार. पेपर चेकिंगच्या वेळेस बोर्डाचे अधिकारी ते रेकॉर्डिंग चेक करणार आहेत, त्यामुळे ते रेकॉर्डिंग देखील व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघा, ह्या परीक्षा दरम्यान काय काय गोष्टी होणार आहेत, आणखी महत्वाचे काय काय निर्णय झालेले आहेत, आणि यामुळे रोजच्या रोज बैठका होत आहेत. आणि परीक्षा अधिकारी, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी यांचे महत्वाचे निर्णय होत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा दरम्यान कोणतीही अनियमितता म्हणजे काही संशयास्पद वागणूक वगैरे आढळली तर तिथे जाऊन पाहणी करून त्यांचे फोटो व्हिडिओ केले जातील. आणि परीक्षेच्या वेळी बोर्डाचे अधिकारी अचानक भेट देणार आहेत. बघा, अचानक भेट देणार यालाच म्हणतात बैठे पथक आणि भरारी पथक. तर हे कधी पण येऊ शकतात, ऑन दी स्पॉट येऊ शकतात, आणि यावर्षी संख्या वाढवणार आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. तुम्हाला अभ्यास करण्यात काय अडचणी आल्यास तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी परीक्षा जशा आहेत तशा नाहीत, तर भरपूर अवघड होणार आहेत. तुम्हाला नियम दिसत असतील. बघा, डायरेक्ट सांगितलेल्या अपुरी तयारी असलेल्या केंद्राची मान्यता आम्ही डायरेक्ट रद्द करू. परीक्षा कॉपी मुक्त करायचा पूर्ण प्रयत्न आहे. वॉल कंपाऊंडची हाईट वाढवायला सांगितलेली आहे जास्त. तर डिजिटल वॉचच्या द्वारे, आता हे नवीन एक प्रकरण आले, डिजिटल वॉचच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर डिजिटल वॉच ठेवला जाणार आहे. आता हे डिजिटल वॉच काय बघा, आता नवीन नवीन गोष्टी, ड्रोन कॅमेरा आहे, CCTV रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ड्रोन वॉल कंपाऊंड आहे, एका परीक्षा केंद्रावर 2 सुपरवायझर आहेत. तर काय काय आणखी निर्णय होतील सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. वेळ भरपूर आहे, रात्र दिवस एक करा आणि अभ्यासाला लागाल. चांगले मार्क मिळतील. बोर्डाने किती पण मोठे निर्णय घेतले, अभ्यास आपल्या सोबत असला तर आपण पासच होणार. त्यामुळे सरासरी यावर्षी तुम्ही अभ्यासाला व्यवस्थित निर्णय घ्या. आणि इथे सांगितलेलं आहे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रावर कोणतीही कारवाई आणि ज्यात दंडापासून परीक्षा रद्द करण्यापर्यंत उपाययोजना असतील, असा इशारा बोर्डाने दिलेला आहे. म्हणजे परीक्षाच रद्द करून टाकायच्या त्या सेंटरवरच्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती अपडेट. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली पास होणार, चांगले मार्क मिळवणार. पण तुम्ही कॉप्या वगैरे करत असताल, त्याच्या भरोश्यावर असताल तर तुमचं काही खरं नाही. परत भेटूयात नवीन अपडेट्स. काळजी घ्या. स्वामी समर्थ.